जिल्ह्यात बहे बोरगाव येथे झाला आहे. एस. एम. जोशी यांचा जन्म जुन्नर येथे झाला आहे. जगन्नाथ शंकर शेट यांचा जन्म ठाणे जिल्ह्यात मुरबाड या ठिकाणी झाला आहे. बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोंभुर्ले या ठिकाणी झाला आहे. गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म पुणे जिल्ह्यात झाला आहे. भाऊ दाजी लाड यांचा जन्म गोव्यामध्ये मांद्रिम या ठिकाणी झाला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म पुण्यामध्ये झाला आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारामध्ये नायगावमध्ये झाला आहे. राघव भांडारकर यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण या ठिकाणी झाला आहे. न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यात निफाड या ठिकाणी झाला आहे. आगरकरांचा जन्म सातारामध्ये टेंभू या ठिकाणी झाला आहे. लोकमान्य टिळक यांचा जन्म रत्नागिरीमध्ये झाला आहे. पंडिता रमाबाई यांचा जन्म कर्नाटकमध्ये गंगामूळ या ठिकाणी झाला आहे. महर्षी धोंडो कर्वे आणि गोपाळकृष्ण गोखले या दोघांचा जन्म रत्नागिरीमध्ये झाला आहे. न्यायमूर्ती रानडे यांनी कोणते बुक्स लिहिले आहेत किंवा ग्रंथ लिहिले आहेत जे इम्पॉर्टंट आहेत? एसेज ऑन द इकॉनॉमिक्स. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हू वेअर द शूद्रास, बुद्ध अँड हिज धम्म, द अनटचेबल्स, द प्रॉब्लेम ऑफ द रुपीज, थॉट्स ऑन द पाकिस्तान, रिडल्स इन हिंदुइझम इत्यादी ग्रंथ लिहिले आहेत. आचार्य विनोबा भावे यांनी मधुकर, स्वराज्यशास्त्र, विचारपोथी, गीताई, जीवनदृष्टी, अभंगवृत्ते इत्यादी ग्रंथ लिहिले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी माझी जन्मठेप 1857 चे भारतीय स्वातंत्र्य समर, कमला काळे पाणी, संन्यस्त खडक, हिंदू पदपादशाही इत्यादी ग्रंथ लिहिले आहेत. ग. बा. सरदार यांनी संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती, संत वाङ्मयाची सामाजिक आणि राष्ट्रीय कामगिरी, महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी, महाराष्ट्र जीवन इत्यादी ग्रंथ लिहिले आहेत. डॉक्टर बाबा आढाव यांनी एक गाव एक पाणवठा, हे तर शेटजी गुरुजींचे आधुनिक दासच, सत्यशोधनाची वाटचाल इत्यादी ग्रंथ लिहिले आहेत. हमीद दलवाई यांनी हिंदू पॉलिटिक्स इन सेक्युलर इंडिया हा ग्रंथ लिहिला आहे. सिंधुताई सपकाळ यांनी मी वनवासी हे त्यांचे आत्मचरित्र आहे. सावित्रीबाई फुले यांनी सुबोध रत्नाकर काव्यसंग्रह लिहिला आहे. लोकहितवादी यांनी शतपत्रे, पानिपतची लढाई, हिंदुस्थानचा इतिहास इत्यादी 36 ग्रंथ लिहिले आहेत. दादोबा पांडुरंग यांनी यशोदा पांडुरंगी, मोरोपंतांच्या केकावलीवर टीका आहे यशोदा पांडुरंगी, परमहंसिक ब्रह्मधर्म, धर्मविवेचन, मराठी भाषेचे व्याकरण इत्यादी ग्रंथ लिहिले आहेत. बाबा पदमनजी यांनी यमुना पर्यटन ही सामाजिक कादंबरी लिहिली आहे आणि अरुणोदय हे आत्मचरित्र लिहिले आहे. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी द अनटचेबल्स इंडिया, बहिष्कृत भारत, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, हिस्ट्री ऑफ द परिहास, माझ्या आठवणी आणि अनुभव हे आत्मचरित्र लिहिले आहे. लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य, ओवरायन, द आर्टिक होम इन द वेदास हे ग्रंथ लिहिले आहेत. न्यायमूर्ती यांनी एसेज ऑन द इकॉनॉमिक्स हा ग्रंथ लिहिला आहे. आता आपण ग्रंथसंपदा स्पेशलमध्ये बघणार आहोत. आता आपण त्यांचे हे बघितले. आता महात्मा ज्योतिबा फुले तर यांनी कोणती लेखन संपदा केली आहे? ग्रंथ लिहिला आहे. सार्वजनिक सत्यधर्म, शेतकऱ्यांचा असूड, गुलामगिरी, अस्पृश्यांची कैफियत, तृतीय रत्न ब्राह्मणांचे कसब, हिंद, छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पवाडा आणि इशारा इत्यादी ग्रंथ लिहिले आहेत. तर शिवाजीराव पटवर्धन यांनी जगदंबा कुष्ठधाम लिहिला आहे. बाबा आमटे यांनी आनंदवन ही संस्था स्थापन केली आहे. अशोकवन ही संस्था स्थापन केली आहे. सोमनाथ नागेपल्ली लोक बिरादरी हे हेमलकसामध्ये स्थापन केले आहे. तर आनंदवन हे वरोडामध्ये स्थापन केले आहे. चंद्रपूरमध्ये केले आहे. अशोकवन नागपूरमध्ये केलं आहे आणि सोमनाथ मोल यांनी स्थापन केलेली संस्था आहे. हमीद हलवाई यांनी मुस्लिम सत्यशोधक मंडळ ही संस्था स्थापन केली आहे. सिंधुताई सपकाळ यांनी सन्मती बालनिकेतन, हडपसर पुण्यामध्ये, ममता बालसदन, कुंभारवळण, सास्तूर पुण्यामध्ये, माईचा आश्रम, चिखलदरा अमरावतीमध्ये, गंधार बाबा इत्यादी त्यांनी संस्था स्थापन केल्या आहेत. डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाज ही संस्था आणि समाज स्थापन केला होता.
महात्मा ज्योतिबा फुलेंनी सत्यशोधक समाज स्थापन केला होता. डॉक्टर भाऊराव लाड यांनी बॉम्बे असोसिएशन, स्टुडंट लिटरसी ऑफ द सायंटिफिक असोसिएशन स्थापन केले आहे. पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन मुंबईमध्ये, मुक्ती सदन केळगावमध्ये, आर्य महिला समाज पुण्यामध्ये. आता हा प्रश्न विचारतात की आर्य महिला समाज पंडिता रमाबाईंनी कुठे स्थापन केला आहे? तर पुण्यामध्ये. शारदा सदन कुठे स्थापन केलं आहे? मुंबईमध्ये. मुक्ती सदन कुठे स्थापन केलं आहे? केळगावमध्ये. हे खूप IMP आहे. यावरती खूप वेळा आयोगाने प्रश्न विचारला आहे. सरळ सेवामध्ये पण प्रश्न विचारला आहे. जगन्नाथ शंकर शेट यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशनल सोसायटी स्थापन केली आहे. हे पण खूप IMP आहे. दादोबा पांडुरंग यांनी मानवधर्म सभा, परमहंस सभा हे स्थापन केले. हे पण IMP आहे. हे 11वीच्या बुकमधलं आहे आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे. परीक्षेला विचारतात म्हणजे विचारतात. सरस्वतीबाई जोशी यांनी स्त्री विचारवती संस्था पुण्यामध्ये स्थापन केली आहे. तर आता न्यायमूर्ती रानडे यांनी डेक्कन सभा, सामाजिक परिषद, औद्योगिक परिषद स्थापन केली आहे. गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाज स्थापन केला आहे. रमाबाई रानडे यांनी सेवा सदन ही पुण्यात संस्था स्थापन केली आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम, पुढे नामांतरण हिंगणे स्त्री शिक्षण संस्था, महिला विद्यापीठ, विधवा विवाहोत्तेजक मंडळी, निष्काम कर्मठ, समता मंच आणि ग्राम शिक्षण मंडळ स्थापन केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था, काले, दूधगाव विद्यार्थी आश्रम, दूधगाव, सिल्वर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज सातारा, वसतिगृहे स्थापन केली आहेत. भरपूर त्यांनी. महात्मा गांधी भारत सेवक संघ स्थापन केला आहे. राजश्री शाहू महाराज व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस, कोल्हापूर मिस क्लार्क बोर्डिंग हाऊस, कोल्हापूर श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल पुणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन, बहिष्कृत हितकांनी सभा, पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली आहे. महर्षी विठ्ठल शिंदे, रामजी शिंदे यांनी ट्रिपलेक्स क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया, राष्ट्रीय मराठा संघ स्थापन केले आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघ, श्रद्धानंद छात्रालय अमरावती स्थापन केले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूक नायक हे पाक्षिक, बहिष्कृत भारत हे पाक्षिक, जनता हे वृत्तपत्र याचेच नामाभिधान पुढे प्रबुद्ध भारत असे केले गेले आहे. पंजाबराव देशमुख यांनी महाराष्ट्र केसरी, महात्मा गांधी यांनी हरिजन यंग इंडिया स्थापन केले आहे. न्यायमूर्ती रानडे यांनी इंदुप्रकाश, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी उपासना हे साप्ताहिक, र. कर्वे यांनी समाज स्वास्थ्य हे मासिक, पांडुरंग सदाशिव साने गुरुजी यांनी काँग्रेस व साधना ही साप्ताहिक हे विद्यार्थी हे मासिक सुरू केले होते. संत तुकडोजी महाराज यांनी मुकुंदराज हे साप्ताहिक आणि मासिक सुरू केले आहे.